17 जुलै 1946 घटना समितीच्या निवडणुकीचा रणसंग्राम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक विजय. स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारच्या कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत घटना समितीची निवडणूक जाहीर झाली होती. बाबासाहेबांचे घटना समितीत असणं भारताच्या भविष्यासाठी अनिवार्य होते, परंतु त्यांचा हा मार्ग अत्यंत संघर्षमय ठरला. कारण त्यांना मुंबई प्रांतातून झालेला प्रचंड विरोध बाबासाहेबांनी सुरुवातीला त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाकडून मुंबई प्रांतातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेस पक्षानं आणि तत्कालीन ब्राह्मण नेत्यांनी बाबासाहेब कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ नयेत म्हणून आपले सर्व बळ पणाला लावले. काँग्रेसचे नेते वल्लभभाई पटेल यांनी उघडपणे म्हटले होते की मी घटना समितीचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आहेत. पाहूया आंबेडकर कसे आत येतात. मुंबई विधानसभेत बहुमताअभावी बाबासाहेबांचा पराभव झाला. अखंड बंगालची मदत आणि जोगेंद्रनाथ मंडल यांचा त्याग. बाबासाहेबांचा पराभव झाल्यानंतर अविभाजित बंगाल प्रांतातील दलित नेते बाबू जोगेंद्रनाथ मंडल, जे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे बंगालचे अध्यक्ष होते, बाबासाहेबांच्या मदतीला धावून आले. त्यांनी बाबासाहेबांना बंगालमधील जेसूर आणि खुलना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर दलित आणि मागासवर्गीय होती. 17 जुलै 1946 कलकत्ता येथील ऐतिहासिक मोर्चा. बाबासाहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना विरोध करण्यासाठी अनेक सनातनी शक्ती सक्रिय झाल्या. या विरोधाला चोख उत्तर देण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या पाठीशी जनता उभी आहे हे दाखवण्यासाठी 17 जुलै 1946 रोजी कलकत्ता येथील विधान भवनावर लाखो शोषित, वंचित आणि मागासवर्गीयांचा अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराला आणि दलपशाहीला न जुमानता बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आणि अन्यायाचा धिक्कार असो अशा घोषणांनी कलकत्ता शहर दणाणून सोडले. परिणाम: या प्रचंड लोकशक्तीच्या आणि जोगेंद्रनाथ मंडल यांच्या रणनीतीच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून सर्वोच्च मतांनी घटना समितीवर निवडून आले. पुढे भारताच्या फाळणीनंतर हा भाग पूर्व पाकिस्तानात, आत्ताचा बांगलादेश, गेल्यामुळे बाबासाहेबांची जागा रद्द झाली. परंतु त्यांचे कायदेविषयक ज्ञान पाहून नंतर त्यांना मुंबई प्रांतातून पुणे जागेवरून M.R. जयकर यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा निवडून आणण्यात आले. बंगालमधील त्या संघर्षानंच बाबासाहेबांचा संसदेतील पाया रचला.